चला इकडे लक्ष द्या आता. ओके. चला सर्वांचं लक्ष स्क्रीनकडे असलं पाहिजे. पुनश्च एकदा मी मिशन नवोदय अकॅडमीमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रो, आपण अंकगणित या विषयामध्ये अपूर्णांक व त्यावरील 4 मूलभूत क्रिया हा धडा पाहत होतो. त्यामधली अपूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांकाचे प्रकार आणि अपूर्णांकावरील ज्या 4 मूलभूत क्रियापैकी 3 मूलभूत क्रिया आपण पाहिल्यात. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. ठीक आहे. कालच्या तासिकेमध्ये सरांनी तुम्हाला अपूर्णांकाचा गुणाकार शिकवला. अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना अंशाचा गुणाकार अंशस्थानी करावा, छेदाचा गुणाकार छेदाशी करावा, शक्य असल्यास काय करावं, अति संक्षिप्त रूप द्यावं म्हणजे काय करावी, काटाकाटी करावी, असं तुम्हाला काल सांगितलं असेल. बरोबर आहे. अंशाचा गुणाकार अंशाशी, छेदाचा गुणाकार छेदाशी. परंतु जर त्याला कट करता येत असेल, संक्षिप्त रूप देता येत असेल, तर ते संक्षिप्त रूप द्यावं. अशा पद्धतीने अपूर्णांकाचा गुणाकार केला जातो. आज आपल्याला पाहायचा बघा अपूर्णांकाचा भागाकार. अपूर्णांकाचा भागाकार म्हणजे एक प्रकारचा अपूर्णांकाचा गुणाकारच आहे. पण नेमकं काय करावं लागतं, अपूर्णांकाचा भागाकार कसा केला जातो, या सर्व गोष्टी आज आपण अभ्यासणार आहोत. पहा, मग अपूर्णांकाचा गुणाकार करताना अपूर्णांकाचा भागाकार करत असताना नेमकं काय आहे, ते नियम काय सांगितला आपल्या स्क्रीनवर जो दिसतोय बघा. काय म्हणते बघा, ज्या संख्येला भागायचे, अपूर्णांकाचा भागाकार करताना ज्या संख्येला भागायचे त्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त पहिल्या अपूर्णांकाला गुणावे. गुणाकार व्यस्त पहिल्या अपूर्णांकाला गुणावे. पहा, ज्या संख्येला आपल्याला भागायचंय, ज्या अपूर्णांकाला आपल्याला भागायचंय त्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्त पहिल्या अपूर्णांकाला गुणावे. अशा पद्धतीने अपूर्णांकाचा भागाकार केला जातो. ज्या संख्येला भागायचे त्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्त पहिल्या अपूर्णांकाला गुणावे. अशा पद्धतीने अपूर्णांकाचा भागाकार केला जातो. आता हा भागाकार आपण आता जे शब्द पाहिले, आता या शब्दावरून काही जणांना समजलं नसेल नेमकं काय झालंय. आता बघा, एक उदाहरण घेऊया म्हणजे उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल. पहा, 5/9 हा अपूर्णांक दिसतो तुम्हाला स्क्रीनवर, दिसतो का नाही, स्क्रीनकडे पहा. 5/9 भागिले 4/7 दिसतात. म्हणजे या 5/9 ला 4/7 ने काय करायचंय, भागायचंय. 5/9 ला कितीने भागायचंय, 4/7 न. मग काय म्हणते, ज्या संख्येला भागायचंय त्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्त पहिल्या अपूर्णांकाला गुणावे. मग आता या 5/9 ला ज्या अपूर्णांकाने भागायचंय म्हणजे कोण भागायचंय, 4/7 ने, याचा काय करा, गुणाकार व्यस्त करा. याचा काय करा, गुणाकार व्यस्त करा. आणि त्या गुणाकार व्यस्तने त्या पहिल्या अपूर्णांकाला काय करायचंय, गुणायचं आहे. कळलं. म्हणजे ज्या संख्येला भागायचंय त्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्त, ज्या संख्येने भागायचंय त्याला आपल्याला काय करायचंय, गुणाकार व्यस्त करायचं. म्हणजे नेमकं काय करायचं, इथं सोपं, अगदी सोपं. 5/9 पहिला अपूर्णांक काय करायचा, जशाला तसा ठेवायचा. ज्याला भाग द्यायचा आहे तो अपूर्णांक काय करायचा, जशाला तसा ठेवायचा. आणि हा जो दुसरा अपूर्णांक आहे भागाकाराच्या नंतरचा, याला काय करायचं, गुणाकार व्यस्त करायचं. गुणाकार व्यस्त करायचं म्हणजे काय, अंशातली संख्या छेदात आणि छेदातली संख्या अंशात, अंशातली संख्या छेदात आणि छेदातली संख्या अंशात करायचं. आणि भागाकाराचं चिन्ह जाऊन त्या ठिकाणी कोणतं चिन्ह येतं, गुणाकाराचं. लक्षात आलं. नियम सोपा जर तुम्हाला लक्षात जर ठेवायचा असेल तर पहिला अपूर्णांक जशाला तसा ठेवावा. पहिला अपूर्णांक काय करायचा, जशाला तसा ठेवावा. आणि भागाकाराच्या चिन्हानंतरचा पुढचा अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त करावा. दुसऱ्या अपूर्णांकाचा काय करायचा, गुणाकार व्यस्त करावा. गुणाकार व्यस्त करायचं म्हणजे काय, तर बघा हे 4/7 आहेत. या 4/7 चे जर गुणाकार व्यस्त करायचे तर काय होईल, 7/4. 7/4 लक्षात येईल. गुणाकार व्यस्त म्हणजे काय, अंशातली संख्या छेदात आणि छेदातली संख्या अंशात. समजा मी तुम्हाला विचारलं 5चा गुणाकार व्यस्त काय, आता तुम्हाला माहिती आहे पूर्ण संख्येच्या छेदामध्ये नेहमी काय असतो, 1 असतो. पूर्ण संख्येच्या छेदात नेहमी काय असतो, 1 असतो. मग 5चा गुणाकार व्यस्त, 5चा गुणाकार व्यस्त काय असेल, मग 1/, कारण याच्या छेदात काही नाही म्हणजे काय असतं रे, 1 असतो.
मग काय होईल 1/5. जर असं विचारलं मी तुम्हाला 7/8चा गुणाकार व्यस्त काय, 7/8चा गुणाकार व्यस्त काय असेल? 8/7 गुणाकार व्यस्त काय आहे? 8/7. लक्षात येते मी काय बोलायलो ते? गुणाकार व्यस्त म्हणजे काय? त्याच्या अपोजिट, विरुद्ध. हा, अंशातली संख्या छेदात आणि छेदातली संख्या अंशात, याला म्हणतात गुणाकार व्यस्त. मग मी तुम्हाला अपूर्णांकाचाही गुणाकार व्यस्त सांगितला आणि पूर्ण संख्येचा देखील गुणाकार व्यस्त सांगितला. आता पूर्ण संख्या म्हणजे काय? जी पूर्ण किंमत असते, आहे ना. पूर्ण संख्या माहिती आहे ना आपल्याला, ज्या संख्येची सुरुवात शून्यापासून अनंतपर्यंत होते त्या संख्येला आपण काय म्हणतो? पूर्ण संख्या. आता मला सांगा, ही 4 ही काय पूर्ण संख्या आहे, आणि कोणत्याही पूर्ण संख्येच्या छेदामध्ये काय असतो? 1 असतोच. 1 हा असतो. मग ह्या 4/1चा म्हणजे 4चा जर गुणाकार व्यस्त काढायचा आहे तर 4चा गुणाकार व्यस्त काय येईल? गुणाकार व्यस्त येईल 1/4. पूर्ण संख्येचा गुणाकार व्यस्त कळाला का तुम्हाला? कोणाकोणाला कळाला हात वर करा. पूर्ण संख्येचा गुणाकार व्यस्त. ओके, आता अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त काढूया आपण. अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त. आता समजा उदाहरण असतं 5/8 ही संख्या आहे, हे अपूर्णांक आहे. याचा गुणाकार व्यस्त करायचं तर काय होईल? 8/5. 5/8चा गुणाकार व्यस्त, 5/8चा गुणाकार व्यस्त काय होईल? 8/5. 8/5. लक्षात येतंय? मग आता या ठिकाणी या नियमामध्ये आपल्याला हे उदाहरण जे पाहिलं आपण, तर हे करायचं कसं, सोडवायचं ते सांगतो. आता या भाषेमध्ये आपल्याला सांगितलं की बाबा ज्या संख्येला भागायचे त्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्त पहिल्या अपूर्णांकाला गुणावे. इथं ज्या संख्येला नाही पण ज्या संख्येने पाहिजे होतं, तर ला झालंय ते. ज्या संख्येने भागायचंय, ज्या संख्येने भागायचे त्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्त पहिल्या अपूर्णांकाला गुणावे, असा अर्थ व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्याला आता जसं उदाहरण दिलंय तसं 5/9 भागिले 4/7. आता पहा, पहिला अपूर्णांक जशाला तसा ठेवा. मी ठेवला 5/9. भागाकाराचं चिन्ह जाऊन कोणाचं चिन्ह आणायचं? गुणाकाराचं. पण भागाकाराचं चिन्ह गेल्यामुळं हा 4/7चा काय करायचा? गुणाकार व्यस्त करायचा. म्हणजेच काय होईल? 7/4 होईल. मग आता अपूर्णांकाचा गुणाकार कालच शिकला तुम्ही. अपूर्णांकाचा गुणाकार कसा होतो? अंशाचा अंशाशी, छेदाचा छेदाशी, शक्य असल्यास काटाकाटी करा. काटाकाटी होते का या ठिकाणी? नाही होत. मग काय होईल? सरळ सरळ अंशाचा गुणाकार अंशाची, छेदाचा गुणाकार छेदाची. मग 5/7 35 आणि 9/4 36. उत्तर काय आलं? 35/36. अपूर्णांकाचा भागाकार कोणा कोणाला समजलाय? हात वर करा. अपूर्णांकाचा भागाकार असा. काहीच करायचं नाही, सोपं. भागाकाराचं चिन्ह बदलायचं, त्या ठिकाणी कशाचं चिन्ह लावायचं? गुणाकाराचं. आणि या भागाकाराच्या चिन्हाच्या नंतरची जी संख्या आहे, अपूर्णांक आहे, त्याचं काय करायचं? गुणाकार व्यस्त करायचा. म्हणजे अंशाची संख्या छेदात आणि छेदाची संख्या अंशात. ओके, चला समजलंय का तुम्हाला? चला हे उदाहरण लिहून घ्या. उदाहरणार्थ फास्ट लिहून घ्या, मग आपण उदाहरण पाहूया, त्यावरून तुमच्या लक्षात येईल. पहा आता सगळेजण परत एकदा समजून घ्या. हे 2 उदाहरणं मी तुम्हाला समजून सांगतो, त्याच्यानंतर तुम्ही सोडवायचे. ठीक आहे? चला इकडे पहा सगळेजण. पहा हे क्रमांक 1चं उदाहरण इकडे पहा सगळेजण. मी परत एकदा सांगतोय, बघा. भागा आपल्याला आज जो शिकत आहोत, जो घटक आपण, अपूर्णांकाचा भागाकार. अपूर्णांकाचा भागाकार. आता पहिलं उदाहरण पहा. अपूर्णांक आहे 9/8 भागिले 81/72. सगळ्याला दिसतं स्क्रीनवर? इकडे पाय म्हणलं ना रे, देऊ नको. हा, 9/8 भागिले 81/72 हा भागाकार आपल्याला करायचा आहे. तर मी तुम्हाला काय सांगितलं की पहिला अपूर्णांक जशाला तसा घ्यावा. घेऊ का? 9/8 घेतला ऍज इट इज. पहिल्या अपूर्णांकामध्ये काही बदल नाही. मग या भागाकाराच्या चिन्हाच्या ऐवजी कोणतं चिन्ह येणार? गुणाकाराचं. गुणाकाराचं, बरोबर आहे. मग हे गुणाकाराचं चिन्ह आल्यामुळं याच्या पुढचा जो अपूर्णांक आहे 81/72, याचा काय करायचा? गुणाकार व्यस्त. याचा गुणाकार व्यस्त करून त्यानं या पहिल्या अपूर्णांकाला काय करायचंय? गुणायचंय. मग याचा गुणाकार व्यस्त काय होतो? 72/81. गुणाकार व्यस्त म्हणजे काय? की अंशातली संख्या छेदात आणि छेदातली संख्या अंशात. मग यामुळं
9/8 हा पहिला अपूर्णांक जशाला तसा याच्यात काहीही बदल करायचा नाही. मग भागाकाराचं चिन्ह जाऊन या ठिकाणी कोणतं चिन्ह येणार? गुणाकाराचं. आणि याच्या पुढचा जो अपूर्णांक आहे त्याचा काय करायचा? गुणाकार व्यस्त करायचा. म्हणजेच 81/72 जर गुणाकार व्यस्त करायचा तर काय होईल? 72/81. आलं? आता झाला अपूर्णांकाचा गुणाकार. आता अपूर्णांकाचा गुणाकार कसा केला जातो? अंशाचा अंशाशी, छेदाचा छेदाशी. पण जर काटाकाटी होत असेल म्हणजे संक्षिप्त रूप देता येत असेल तर तुम्ही देऊ शकता. बरं या ठिकाणी संक्षिप्त रूप देता येईल का? गुणाकारामध्ये काटाकाटी होऊ शकतं. होईल की नाही? होते. मग आता या ठिकाणी काय होईल बघा. परत तुम्हाला जसं म्हणल्याप्रमाणे तसं लिहितो मी. 9 आणि 72चा गुणाकार होईल आणि 8 आणि 81चा गुणाकार मी लिहितो वाटलं असतं. 9 गुणिले 72 आणि 8 गुणिले 81. आता काटाकाटी होते का पहा. होते काटाकाटी. कशी होते बघा. 9 1 9 9 9 81. बरोबर आहे. कुठं होत असते? गुणाकारामध्ये. दुसरीकडे कुठंच होत नाही. बेरजेत होत नाही, वजाबाकीत होत नाही, भागाकारात होत नाही. गुणाकारात असलं तरच असं होते है ना. 9 1 9 9 9 81. 8 1 8 8 9 72. मग अंशात काय उरलं? 1 गुणिले 9 म्हणजेच 9 आणि छेदात काय उरलं? 9 म्हणजेच छेदात 9 अंशात 9. 9 1 9 म्हणजे उत्तर काय आलं? फक्त 1. कोणाकोणाला समजलंय हात वर करा. हे उदाहरण कोणाकोणाला समजलंय हात वर करा. समजते? परत एकदा लक्षपूर्वक पहा. इकडे बाहेर पाठीमागचा अपूर्णांकाचा भागाकार करत असताना 9/8 भागिले 81/72 या अपूर्णांकाचा आपल्याला भागाकार करायचा. पहिला अपूर्णांक जशाला तसा घ्यावा. घेतला. भागाकाराचं चिन्ह जाऊन कोणतं चिन्ह येणार? गुणाकाराचं. मग हे जर गुणाकाराचं चिन्ह आलं तर त्याच्या पुढचा अपूर्णांक काय होतो? उलटा होतो. म्हणजे त्याची काय होते? उचल तंगडी म्हणतो आपण है ना. खाली मुंडकं वरी पाय है ना. म्हणजे मुंडकं खाली पाय वरी. याचाच अर्थ असा होतो की अंशातली संख्या छेदात आणि छेदातली संख्या अंशात. म्हणजे 81/72चं काय होईल? 72/81. हा झाला अपूर्णांकाचा आता गुणाकार. आणि अपूर्णांकाचा गुणाकार कसा होतो? तो दुसरीकडे इकडे तिकडे जात नाही. अंशाचा अंशाशी, छेदाचा छेदाशी आणि शक्य असल्यास संक्षिप्त रूप द्या म्हणजेच काटाकाटी करू शकता है ना. मग तुम्हाला समजण्यासाठी मी 9 गुणिले 72 ऍज इट इज लिहिलं आणि 8 गुणिले 81. आता काटाकाटी होते का बघा. होत असेल तर करा, नाही तर सरळ सरळ गुणाकार करा. होते. 9 1 9 9 9 81. पण काटाकाटी करताना तुम्हाला मी सांगितलं भागाकाराच्या काटाकाटीची पद्धत माहिती आहे ना तुम्हाला. एक संख्या अंशातली एक संख्या छेदातली पाहिजे. अंशात होत नसते काटाकाटी. लक्षात राहिलं का? अंशात आणि छेदात. 9 1 9 9 9 81. पण 8 1 8 8 9 72. अंशात काय उरलं मग? 1 गुणिले 9 म्हणजे 9च आणि छेदामध्ये काय उरलं? 9च. मग अंशात 9 छेदात 9 तर परत काटाकाटी होईल. 9 1 9 म्हणजे उत्तर आलं फक्त आणि फक्त 1. कोणाकोणाला समजलंय? समजलंय? करता येते बाळा. मला जागच्या जागी इथं काटाकाटी करता येते, परंतु कसं आलं ते कळण्यासाठी मी एक स्टेप वाढवली. लक्षात? अपूर्वाचं नाव म्हणून तुझं. चला पुढे इकडे लक्ष द्या. नंतर लिहून घ्या. दोन्ही उदाहरणं पहा. इकडं इकडे पहा रे पाठीमागचे. इकडे पहा. 12/13 इकडे पहा. परत एकदा उदाहरण समजून घ्या त्यानंतर लिहा. 12/13 भागिले 144/169. आता हा अपूर्णांकाचा आपल्याला काय करायचा आहे? भागाकार करायचा आहे. मग आता करताना आपण काय म्हणलं मी की पहिला अपूर्णांक काय करा? जशाला तसा घ्या. घेऊ का? हा 12/13 इकडे पहा सगळेजण. ओके. इथपर्यंत काही अडचण नाही. पुढं हे भागाकाराचं चिन्ह जे दिसतंय तुम्हाला तर काय येईल? भागाकाराचं चिन्ह जाऊन कोणतं चिन्ह येईल? गुणाकाराचं. गुणिले. आलं? मग हे गुणिले आल्यामुळं पुढची जी संख्या 144/169 याचा काय होईल? गुणाकार व्यस्त. म्हणजेच अंशातली संख्या छेदात आणि छेदातली संख्या अंशात. म्हणजेच काय होईल हो? 169/144. आलं? आता हा काय झाला? अपूर्णांकाचा गुणाकार. अपूर्णांकाचा गुणाकार कसा होतो? अंशाचा अंशाशी, छेदाचा
छेदाशी, आणि जर होत असेल काटाकाटी, होत असेल संक्षिप्त रूप देणं, तर देऊ शकता. मग तुम्हाला समजण्यासाठी परत मी लिहितो 12 गुणिले 169 भागिले 13 गुणिले 144. आता काटाकाटी होते का बाबा? कारण 12चा हा वर्ग आहे आणि 13चा हा वर्ग आहे, म्हणजे त्याच्या पाड्यातली संख्या देऊ शकतो आपण. पहा, जर समजा 12चा पाडा मला येतो 12 एक 12 उरले किती हो? 2. किती झाले? 24 झाले. 12 दोन्ही 24, किती आले? 12. 12चा भाग बसला. आता 13चा भाग बसतो. 13 एक 13. 13 एक 13, उरले किती? 3. किती झाले? 39. 13 39. मग अंशात काय उरलं? 1 गुणिले 13 म्हणजे किती? 13. आणि छेदात काय उरलं? 1 गुणिले 12 म्हणजे किती? 12. म्हणजे 13/12. 13/12. आता तुम्हाला उत्तर मी सांगितलं, छेदाधिक सॉरी अंशाधिक ठेवायचं का? अंशाधिक उत्तर ठेवायचं नाही. मग याला कशामध्ये करावं लागेल आपल्याला? पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करावं लागेल. पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करावं लागेल. म्हणजेच काय होईल सांगा? माहित आहे का? छेद जशाला तसा. 12 एक 12, उरले किती? 1 उरला. ते लिहा 1.1/12. 1.1/12. समजलं का? कोणाकोणाला समजलंय? परत एकदा सांगतो, 1 मिनिटात लक्षपूर्वक पहा. समजते ना? पहा, 12/13 भागिले 144/169 या अपूर्णांकाचा मला भागाकार करायचा. मग भागाकार करत असताना काय सांगितलं जातं की अपूर्णांकातला भागाकाराच्या नंतरचा जो चिन्हानंतरचा जो अपूर्णांक असतो त्याचा गुणाकार व्यस्तने पहिल्या अपूर्णांकाला काय करायचंय? गुणायचंय. मग पहिला अपूर्णांक ऍज इट इज ठेवा 12/13. भागाकाराचं चिन्ह जाऊन कशात चिन्ह येणार? गुणिलेचं चिन्ह. मग गुणिलेचं चिन्ह आल्यामुळे 144/169 काय करायचा? गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त करायचा म्हणजे 169 भागिले 144. मग अपूर्णांकाचा गुणाकार कसा होतो? अंशाचा अंशाची, छेदाचा छेदाशी, आणि शक्य असल्यास काटाकाटी करा. मग 12 गुणिले 169, 13 गुणिले 144. मग आता काटाकाटी होते का? केलं. मग आपण 12 एक 12, 12 12 12 12 144. 13 एक 13, 13 13 169. बरोबर आहे ना? मग उरला अंशामध्ये 1 गुणिले 13 म्हणजे 13, आणि छेदात उरलं 12 गुणिले 1 म्हणजे 12. मग 13/12 हा कोणता अपूर्णांक आहे? अंशाधिक अपूर्णांक. अंशाधिक अपूर्णांक आपण ठेवत नाही. छेदाधिक असला तर चालेल, पण अंशाधिक ठेवतो का? नाही. मग त्याला परत कशामध्ये रूपांतर करायचं? पूर्णांकयुक्त अपूर्णांकात. पूर्णांकयुक्त अपूर्णांकात छेद जशाला तसा घ्या, छेदाना अंशाला भाग द्या. 12 एक 12. मग बाकी किती उरलं? 1. तो अंशात घ्या, म्हणजे उत्तर आलं 1.1/12. समजलं का? समजलं असेल तर हात वर करा आणि लिहून घ्या. हात वर करा कोणाकोणाला समजलंय. चला लिहून घ्या. समजून उमजून लिहायचं, असं बळच लिहायचं नाही. चला लिहून घ्या हे दोन्ही उदाहरण फास्ट. चला पुढचं उदाहरण घ्या. चला आता पुढचे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. पुढचं नंबर 3. चला कोण सांगताय हात वर करा. हम्म 15/16 भागिले 135/128. चला कोण सांगेल? चला कोण सांगेल? हात वर करा. चला लिहून घ्या फास्ट. आणि कोण सांगतं? चला. हा ओम साई, माईक चालू कर बाळा. यस सर. हा उदाहरण वाच पहिले. प्रश्न क्रमांक 3 वाच पहिल्यांदा. 15/16 भागिले 135/128. हा बरं. आता हे हा अपूर्णांकाचा भागाकार आपल्याला सोडवायचा. कसं सोडवायचं सांग बरं बाळ, सांग. 15/16 गुणिले 128/135. हा बघ, आपल्याला भागाकाराचं चिन्ह दिलं. पहिला अपूर्णांक जशाला तसा घेणार आपण. बरोबर आहे का? हॅलो 15/16
15/16 जशाला तसं घेणार, घेतला आपण, चालेल. यस. हा, आता हे भागाकाराचं चिन्ह जाऊन कोणतं चिन्ह येणार? गुणाकाराचं. गुणाकाराचं. ओके, आता हे गुणाकाराचं चिन्ह आल्यामुळं ह्या भागाकाराच्या पुढचा जो अपूर्णांक आहे तो कसा होतो? गुणाकार व्यस्त होतो. मग आता हे 135/128 आहेत, याचा गुणाकार व्यस्त काय होईल बाळा सांग? याचा गुणाकार व्यस्त होतो 128/135. याचा गुणाकार व्यस्त होतो 128/135. म्हणजेच अंशातली संख्या छेदात आणि छेदातली संख्या अंशामध्ये. बरोबर आहे का बाळ? यस. हा, मग आपण 135/128 चा गुणाकार व्यस्त या ठिकाणी घेणार 128/135. आता झाला अपूर्णांकाचा गुणाकार. मग अपूर्णांकाचा गुणाकार कसा होतो सांग? 15 × 15 15 9 135. बाळा बाळा एक मिनिट. अपूर्णांकाचा गुणाकार कसा होतो मला सांग? अंशाचा अंशाशी गुणाकार अंशाशी आणि छेदाचा गुणाकार छेदाशी. हे लक्षात ठेवा. अपूर्णांकाचा गुणाकार कसा होतो? अंशाचा अंशाशी आणि छेदाचा छेदाशी. आणि जर काटाकाटी होत असेल तर काटाकाटी आपण करू शकतो. बरोबर आहे का बाळ? यस सर. ओके, हे तुम्हाला समजण्यासाठी मी एकत्र लिहितो बघा. अंशाचा अंशाशी 15 × 128 आणि 16 × 135. आता काटाकाटी करूया. काटाकाटी होते का? यस सर. हा, कसे होते सांग? 16 × 16 16 8 128. 16 × 16 16 8 128. हा, 16 8 128. हा हा, 15 × 15 15 9 135. 15 9 135. मग अंशात काय उरलं? 8 आणि छेदात काय उरलं? 9. छेदाधिक अपूर्णांक आहे, मग याला काही बदलायची गरज आहे का? नाही. मग उत्तर काय आलं? 8/9. व्हेरी गुड, ऍब्सोल्युटली करेक्ट. ज्यांचा आला असेल त्यांनी हात वर करा. माईक बंद करा बाळा ओम साई. ओके, कोणाकोणाचा आला 8/9? बर, पुढचा प्रश्न चौथा. 21 हा गौरव माईक चालू कर बाळा. हा, हे उदाहरण वाच. चौथ्या क्रमांकाचं उदाहरण वाच. चल प्रश्न वाच. 21/19 भागिले 126/57. बर, हा अपूर्णांकाचा भागाकार आपल्याला सोडवायचा. कसं सोडवावं लागेल बाळ सांग? सर आपल्याला पहिले 21/19 लिहून घ्यावं लागते. करेक्ट, 21/19 लिहून घेतले मी. पुढं सर हे आपलं 126/57 आहे ना, त्याला उलट करायचे. म्हणजेच आपण काय करतो? हा भागाकाराचं चिन्ह या ठिकाणी वगळून कोणतं घेतो? गुणाकाराचं. बरोबर? हो सर. मग इथं भागाकाराच्या ऐवजी आपण गुणाकाराचं चिन्ह घेतल्यामुळे पुढचा जो अपूर्णांक असतो त्याचा काय करायचा? गुणाकार व्यस्त करायचा. बरोबर आहे की नाही? गुणाकार व्यस्त करायचा. मग गुणाकार व्यस्त, मग 126/57 चा गुणाकार व्यस्त किती होईल? 126/57 काय होईल गुणाकार व्यस्त? 57/126. हा, 57/126. बरोबर आहे का? सर. हा, अंशातली संख्या छेदात आणि छेदातली संख्या अंशात, याला म्हणतात गुणाकार व्यस्त. ठीक आहे. मग आता हा झाला अपूर्णांकाचा गुणाकार. मग अपूर्णांकाचा गुणाकार कसा होतो सांग? सर पहिले 21 गुणिले 126 चा 6 उत्तर येतो. हा ना बाळा, काटाकाटी तर करूत आपण, पण अपूर्णांकाचा गुणाकार कसा करतो मी तुम्हाला परत म्हणतोय मी. अंशाचा अंशाशी आणि छेदाचा. हा, हे लक्षात ठेवा. आता इथं काटाकाटी सारख्या संख्या आल्या म्हणून ठीक आहे, पण कधी कधी नाही आल्या मग काय करायचं? मग काटाकाटी होत नाही मग सोडून द्यायचं का? तर नाही. अपूर्णांकाचा गुणाकार कसा होतो? अंशाचा अंशाशी आणि छेदाचा छेदाशी. बरोबर आहे का गौरव? हो सर. हा, मग अंशाचा अंशाशी करून घेऊ, म्हणजे फक्त मांडणी करूत आपण.
21 गुणिले 57 आणि 19 गुणिले 152. हे फक्त आपण मांडणी केलं बाबा, गुणाकार करावा लागेल जर काटाकाटी होत नसेल तर, पण इथं काटाकाटी होते. मग कर आता. 21चा पाडा येतो तुला? हो सर. हा, 21 एक 21, 21 सक 126. हा, 21 एक 21, 21 सक 126 होतो ना. हा पुढं. हा पुढं 19चा पाडा. 19 एक 19, 19 त्रिक 57. मग अंशात काय उरलं? 3/6. आता याला काटाकाटी करता येईल का? परत परत कट होईल का हे 3/6? नाही सर. काऊन नाही होणार? होते. होते सर. कोण्या संख्येने भाग देशील? सर 3 ने. हा 3 ने. मग दे ना. मग 3 एक 3, 3 येतं 3, 3 गुणिले 6. उत्तर किती आलं? 1/2. 1/2. 1/2. उत्तर आलं 1/2. व्हेरी गुड. चला, थँक्यू खूप छान. सर. ओके, चला. कोणाकोणाचे उत्तर आलं तर 1/2. 3/6 आला असेल तरी ते उत्तर बरोबर आहे, परंतु या 3/6 ला आपल्याला कमी करता येतं. कोणाकोणाचं आलं तर 3/6 किंवा 1/2. व्हेरी गुड. चला, व्हेरी गुड. चला, झाला असेल तर हात वर करा. चला नेक्स्ट. कोण सांगेल? हा, सायली, माईक चालू करा. हॅलो सर. हा सायली, आवाज येतो का माझा? हा, हेडफोन आहेत वाटते. हेडफोन आहेत का तुझे? हॅलो. हा बोल. कसं सोडवायचं हे उदाहरण सांग. सर 15/16 जसे तसे लिहून घ्यायचे. बर, 15/16 जशाल तसे लिहून घ्यायचे. घेतले. हा पुढं. पुढं. नंतर गाडी घेऊन जास्त तिकडं 96 हा आणि भागाकार. हा, 1 मिनिट सायली. भागाकाराचं चिन्ह जाऊन कोणतं चिन्ह येणार? गुणाकारात. गुणाकाराचं. आणि पुढं 596 आहे. हा अपूर्णांकाचा काय होईल? गुणाकार व्यस्त. 596चा गुणाकार व्यस्त किती होईल? सांग. काय होईल? 96/5. 96/5. ठीक आहे, एवढं समजलं. आता हा झाला अपूर्णांकाचा गुणाकार. अपूर्णांकाचा गुणाकार कसा होतो? अंशाचा अंशाशी आणि छेदाचा छेदाशी. ओके, मग आता हे आपण करून घेऊ गुणाकाराच्या याच्यामध्ये मांडणी करू. 15 गुणिले 96 आणि 16 गुणिले 5. 1 मिनिट. हा, 16 गुणिले 5. बरं, यांची काटाकाटी होईल का? याचं संक्षिप्त रूप होईल का? देता येईल का? सायली, करता येईल का? हा, होईल का? मग सांग कसं करायचं. सांग कसं करता येईल. संक्षिप्त रूप देता येते का तुला? मला सांग. हो सर. हा, मग दे ना. सांग. 5 न 15ला भाग बसतो का? हो सर. हा, मग काय होईल? 5 5 एक 5, 5 त्रिक 15. हा, 5 एक 5, 5 त्रिक 15. हा, 16 न 96ला भाग बसतो का? 16 न 96ला भाग बसेल का सायली? 16चा पाडा येतो का तुला? हो सर. हा, किती भाग बसतो सांग. 16चा पाडा म्हण. 16 1 जा 16, 16 2 जा 32, 16 3 जा 48, 16 4 जा 64, 16 5 जा 80, 16 6 जा 96. 16 6 जा 96. म्हणजे 16 सकी 96. बरोबर आहे का? हो. हा, मग 16 6 जा म्हणजे 16 एक 16, 16 सकी
96. बरोबर आहे का बाळ? हो. मग अंशात काय उरलं? 3 गुणिले 1. नाही, 3 गुणिले 1 कुठं? 6 ना, 6. हा. हा, मग 3 गुणिले 6 छेदात काहीच नाही, छेदात काहीच नाही, म्हणजे सैंत्रिक 18. 3 6 जा 18. 18. 18. कोणाकोणाचं उत्तर आलं? 18, 18. हात वर करा. अहो छेदामध्ये काहीच उरलं नाही म्हणजे 1 आहे. 1 लिहिला काय नाही लिहिला काय फरक पडत नाही. चला, व्हेरी गुड. चला, 18 उत्तर कोणाकोणाचा बघूया कसं करायचं. सोडून सांग. पहिले काटाकाटी करायची. काटाकाटी करायची. 5 1 5 करा. आपण काटाकाटी नाही, पहिले नाही का 7/5 तसंच लिहायचं. पहिल्यांदा आपल्याला हा पूर्णांक दिसतोय, किंवा डायरेक्ट करायचं नाही, डायरेक्ट नंतर कर. पण असं पहिल्यांदा भागात काटाकाटी, भागाकाराचं चिन्ह असताना काटाकाटी करता येते का? नाही. लक्षात ठेवा. 7/5 कशाला तशी लिहिली? हा, पुढं सांग. आणि उलट करायचं म्हणजे 200. उलट करायचं नाही, भागाकाराचं चिन्ह बदलायचं. हो, माहिती आहे ना, ते म्हणजे भागाकाराचं चिन्ह सोडून कोणतं चिन्ह येतं? गुणाकार. गुणिलेचं. हा. ओके. आता काय होते? 200/27. हा, याला म्हणतात 27/200चा गुणाकार व्यस्त करावा लागेल आपल्याला. 27/200चा गुणाकार व्यस्त म्हणजे किती होईल ते? 200/27. 27. ओके. 5 1 5. आता काय होतो? अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंशाचा अंशाशी, छेदाचा छेदाशी. हे लक्षात ठेवा. काटाकाटी तर करूया आपण. पूर्णांकाचा गुणाकार कसा करतो आपण? अंशाचा अंशाशी गुणाकार, छेदाचा छेदाशी गुणाकार. मांडणी करताना मी असं मांडणी करतो. 7 गुणिले 200. तुम्हाला समजण्यासाठी पुढचं मला देते तुम्हाला. 5 गुणिले 27. बाबा, जर काटाकाटी झाली नसती तर आपण असा केला असतं. पण आता होते का काटाकाटी? होते. जे होते जेवढं सगळंच कटेल असं काही सांगता येत नाही. जेवढं कट करता येईल, जेवढं संक्षिप्त रूप देता येईल, तेवढं संक्षिप्त रूप आपण द्यायचं. दे. 5 1 5. 5 चौक 20. 5 5 चौक 20. 0 हा, 0 आता काही कटतं का? काहीच कटत नाहीये. म्हणजेच काय होईल? 7 गुणिले 40. अंशात राहिले 7 गुणिले 40 आणि छेदात राहिले फक्त 27. 7 गुणिले 40 किती होतात? 280. 280 280 चे 27. हा, आता हे अंशात ठेवायचं का? नाही. आता याला काय करायचं? पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसं आणायचं? 27 तशीच लिहायचे. 27 जशाला तसे. हा, 27 ना आता 280 ला भाग दे. 27 1 27. हा, 27 1 27. उरले किती रे? उरले 1. 1 उरला. किती झाले? 10. 10 झाले. हा, 10 27 ने भाग. 27 ने 10 ला भाग बसत नाही. कितीचा दिला? 0चा. 0चा. उरले किती? उरले 10. 10. बरोबर आहे का? उरलेली बाकी कुठे लिहितो आपण? अंशात. बरोबर आहे की नाही? मग म्हणजे आता आपण चेक करू शकतो. 27 गुणिले 10 म्हणजे किती? 270. 217 अधिक 10 म्हणजे किती? 280. आलं लक्षात? म्हणजे उत्तर काय आलं? 10.10/27. 10.10/27. कोणाकोणाचा आलता? हात वर करा. ओके, हे लक्षात आलं का तुम्हाला? काही जणाला? हे बघा, इकडे लक्ष द्या सर्वजण. शेवटचं उदाहरण बघा. हे आजच्या तासिकेचं 7/5 भागिले 27/200. 7/5 ऍज इट इज जशाला तसे. भागाकाराचं चिन्ह जाऊन कशाचं चिन्ह आलं? गुणाकाराचं. मग पुढचा अपूर्णांक काय होतो? गुणाकार व्यस्त होतो. 27/200 काय होईल? 200/27. मग अपूर्णांकाचा गुणाकार कसा होतो? अंशाचा अंशाशी, छेदाचा छेदाशी. मग 7 गुणिले 200 आणि 5 गुणिले 27. मग 5 ने भाग दिला. 5 चौक 20. उरलेले शून्य जशाला तसे. म्हणजे उरलं काय अंशामध्ये? 7 गुणिले 40 आणि छेदात काय उरलं? फक्त 27. मग 7 गुणिले 40 म्हणजे किती होता? 7 चौक 28 आणि 0 म्हणजे 280/27. आता हा अंशाधिक अपूर्णांक आहे. अंशाधिक अपूर्णांक आपल्याला ठेवायचा नाहीये. तो एक तर कशामध्ये आणावा लागतो आपल्याला? पूर्णांकयुक्त अपूर्णांक. मग या 27 ने जर 280 ला मला भाग द्यायचा आहे,
तर भाग देताना 27 एक 27, छेद जशाला तसा घ्या. 27 एक 27. उरले किती हो? एक उरला. एक पुढे लिहिला म्हणजे किती झाले? 10. 27 न 10 ला भाग बसतो का? कारण 10 ही लहान संख्या आहे म्हणून शून्याचा भाग दिला. मग उरले किती हो? 10. जे उरले बाकी कुठे लिहा? अंशात लिहा. मग 10.10/27. कोणाकोणाला समजलंय हात वर करा. चला, समजलं असेल तर हात वर करणे, फास्ट लिहून घेणे. कोणाकोणाचं झालं ते पण सांगा, हात वर करा. चला, उद्या सकाळी 7 वाजता क्लास आहे. सकाळी नाही तर संध्याकाळी 7 वाजता जॉईन होचा. चला, आता गृहपाठासाठी काही प्रश्न देतो, ते लिहून घ्या आता आणि ते सोडवायचे. चला, गृहपाठासाठीचे प्रश्न घ्या. पुढील अपूर्णांकाचा भागाकार करा. 8/7 भागिले 64/63. नंबर 2, 12/7 भागिले 24/14. (15/16). 30/96. 5/16. 15/32. 9/12. 81/144. चला, हा गृहपाठ लिहून घ्या फास्ट.